संपूर्ण जगात आज पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक समस्या निर्माण होताना आपण पाहतोय. याला आपला देशही अपवाद नाही. मग भविष्यात अशा समस्यांना जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर त्या दृष्टीने व्यापक जागरूकता समाजामध्ये रुजवणं अधिक महत्वाचं ठरतं. पर्यावरणाचं जतन हा किती संवेदनशील मुद्दा आहे याची कल्पना सुनेत्रा वहिनींना आली. मग त्या दृष्टीने लोकांना पर्यावरण विषयक शिक्षण देऊन त्यांना सुजाण करणं किती गरजेचं आहे हे सुनेत्रा वहिनींनी जाणलं. काटेवाडीला देशातील पहिलं इको विलेज बनवण्याचा प्रयत्न व वसुंधरा महोत्सव यांचा जो अपेक्षित परिणाम व्हायला हवा होता तो एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या स्थापनेमुळे झाला असं म्हणावं लागेल. आम्ही जो वसुंधरा महोत्सव केला त्याचा परिणाम असा झाला की त्याला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळ्या गोष्टी पोहोचू शकतात हे यश पाहिल्यानंतर बारामतीतले अनेक नामवंत कुटुंबातील लोक पुढे आले आणि या वसुंधरा महोत्सवामध्ये त्यांनी स्वतःहून बरीच मदत केलेली होती. त्याच्यामुळे हा जो ग्रुप आहे तो सगळा एकत्र आला आणि मग आम्ही असं ठरवलं की पुढे जर काम करायचं असेल तर आपण एखादी NGO ची स्थापना करूयात आणि यातूनच एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. आपण पाहतो की पर्यावरणाचा अनेक प्रकारे अनेक ठिकाणी ऱ्हास होताना आपण दिसतोय. त्याची दखल आज आपण घेतली नाही तर आज आपण अनेक परिणामांना तोंड देतोय आणि इथून पुढे तर अतिशय भयावह आपल्या पुढच्या पिढीसाठी अवस्था असणार आहे. आणि हा येणाऱ्या संकटांना त्यांना जास्त त्रास होऊ नये म्हणून आताच काहीतरी आपण उपाययोजना केल्या पाहिजेत, अवेअरनेस वाढवला पाहिजे. या सगळ्या संकल्पनेमधूनच या एन्व्हायरमेंटल फोरमची स्थापना झाली आणि त्याचा मुख्य हा उद्देश आहे की अवेअरनेस वाढवणे आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींच्या वरती प्रभाव टाकण्यात येईल, घटनावरती काम करण्यात येईल या गोष्टींचा विचार करून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, त्या समाजामध्ये पोहोचवणं आणि त्यातून पर्यावरणाशी सस्टेनेबिलिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हा यामागचा मोठा उद्देश होता. आज वहिनींच्या बरोबर आम्ही काम करतो आहोत. आम्ही आज 70 जणांची टीम एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेत आम्ही काम करतो आहोत. आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की वहिनींच्या मार्गदर्शनाखाली ही टीम अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या 4 वर्षात काम करते आहे. बारामती शहरामध्ये प्लास्टिक कॅरीबॅग निर्मूलनासारखा विषय असो किंवा प्रकल्प मेघदूतच्या अंतर्गत बारामती तालुक्यामध्ये टंचाईवर मात करण्यासाठी तलावातील गाळ काढणं असो, जलपर्णी निर्मूलन असो, असे अनेक कार्यक्रम आम्ही घेतले आणि त्याचा चांगला परिणाम यंदाच्या पावसाळ्यात आम्हाला दिसलेला आहे. याचाच पुढचा भाग म्हणून आम्ही विज्ञान प्रदर्शन करायचं ठरवलं. अनेक प्रकारची विज्ञान प्रदर्शनं असतात पण आम्ही असं ठरवलं की जे नंबर आलेले प्रयोग असतात, जे जिल्हा पातळीवरती विज्ञान प्रदर्शन भरवलं जातं तर तेच आपण का करू नये आणि म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क केला आणि त्यांना आमची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी आनंदाने या गोष्टीसाठी परवानगी दिली आणि आम्ही जिल्हा परिषद, शैक्षणिक विभाग, एन्व्हायरमेंटल फोरम आणि विद्यापीठ आम्ही असे तिघांनी मिळून या विज्ञान प्रदर्शनासाठी भरवायचं ठरवलं आणि आम्ही या विज्ञान प्रदर्शनाला विज्ञान जत्रा हे नाव दिलं. कारण विज्ञान प्रदर्शनाबरोबरच अतिशय चांगले चांगले विद्यार्थ्यांनी प्रयोग केलेले होते. त्याबरोबरच आम्ही संपूर्ण जिल्ह्यातल्या मुलांना तिथे विज्ञान प्रदर्शनासाठी बोलवणार होतो आणि मुलं जर तिथे आली तर त्यांना मनोरंजनातूनच जर या गोष्टी सगळ्या समजवल्या तर त्या अधिक समजू शकतील. या हेतूने आम्ही प्रदर्शनाबरोबरच नेचर वॉक, नेचर फिल्म शो, तसंच पपेट शो आणि मॅजिक शो जे की विज्ञानावरती आधारित आहेत, ज्या अंधश्रद्धा वर ज्या गोष्टी आधारित आहेत की त्या कशा चुकीच्या आहेत याही अनेक प्रयोगाद्वारे आम्ही त्यांच्या पुढे सादर केल्या. त्याच्यामुळे अनेक विद्वान वैज्ञानिकांचे लेक्चर्स ठेवले, त्याच्यावर चर्चासत्र ठेवली की त्यांच्या लेवल वरती ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या गेल्या आणि त्याचबरोबर त्यांना खाण्यासाठी खाऊ गल्ली होती. शिवाय त्यांना खेळण्यासाठी पाळणे आणि झोके पण आम्ही ठेवलेले होते. तसंच त्यांना विविध प्रकारच्या गोष्टीचं कुतूहल असतं त्यामध्ये आम्ही एरो मॉडेलिंग शो ठेवलेला होता आणि लेझर शो ठेवलेला होता. अशा विविध गोष्टींमुळे
विद्यार्थ्यांना अतिशय सर्व चांगल्या गोष्टींची पर्वणी तिथे असल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टींना विज्ञान जत्रा हे नाव दिलं आणि अतिशय यशस्वीरित्या यालाही प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळाला. अनेक पूर्ण जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना, अनेक शाळांना यामुळे अतिशय चांगल्या प्रकारची माहिती, चांगल्या प्रकारचे प्रयोग, चांगल्या प्रकारचे विज्ञान त्यामुळे समजू शकलं. आणि या जत्रेचं प्रचंड यश पाहता आम्ही राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्याचं ठरवलं आणि 37वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन पुढच्याच वर्षी आम्ही भरवलं. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला आणि अतिशय चांगलं काम त्याच्या वहिनींच्या मार्गदर्शनाखाली या एन्व्हायरमेंटल फोरमचे या ठिकाणी बारामती तालुक्यामध्ये होते. आता तर त्यांचं क्षितिज हे आता फार विस्तारलेलं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचं क्षितिज झालेलं आहे. एन्व्हायरमेंट फोरमच्या माध्यमातून आदरणीय वहिनींचे विचार, वहिनींचे संस्कार आणि त्यांचं जे वाटचाल आहे पर्यावरण बॅलन्ससाठी किंवा त्यांचं जे मुलांपर्यंत पोहोचायचं जे विचार होते त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला लाभली. आणि हे असे ग्रासरूट लेवलपासून जे वहिनींचे जे विचार आहेत ते सगळ्या मुलांमध्ये आता रुजतात आहे आणि आय एम प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस मुवमेंट.